काय झालं होतं, तुम्ही कुठे गेले होते आणि केव्हा घटना घडली, सांगू शकाल का त्याविषयी काही? मी नाईटला गेले होते रात्री 8 वाजता. मावशी का दिली पुरीला, म्हणलं मी चालले. मावशी म्हणले जा. नेहमीप्रमाणे गेले कामाला. सकाळी 8 साडेआठला आले तर मावशी मावशी केला, आवाज नाही दिला म्हणून मावशीच्या घरी गेलं तर तिथं लॉक होतं. मग इकडं पाहिलं माझा दरवाजा उघडा होता. मावशी मावशी केला तर काय आवाज नाही आला. मग माझ्याला हाताला धरून हलवलं. इथं लागलेलं पाहिलं, पुरीला लागलेलं पाहिलं. मी बाहेर जाऊन आरडावरडा केला. मग माझ्या पुरीला मावशीला धनला कोणीतरी काहीतरी केलं, आणलं आणि मारलंय म्हणला. नेमकं तुमचं कुणाशी वाद होता का? ही घटना तुमच्या घरात घडली की मावशीच्या घरात घडली? आमच्या घरात, माझ्या घरात. तुमचं काही कुणाची वाद वगैरे होतं का? कुणावर संशय आहे का? काही कुणाची भांडणं वगैरे झालते का काही? नाही, भांडण नाही झाले. असं तुमच्यावर कुणावर संदेह आहे का? मागणी काय कराल आता? म्हणजे अतिशय म्हणजे तुमची नात आहे ना, ती नात गमावली आहे तुम्ही, काय मागणी कराल? आरोपीला फाशी वगैरे व्हायला पाहिजे का? हो, फाशी व्हायला पाहिजे रुबीला. त्याला जगायचा अधिकार नाही. मी एवढीची मोठी केली तिला. शाळेत वगैरे घातलं होतं का? जात होते बालवाडीला. आता पहिलेला आजच नाव टाकायला जायचं होतं. पहिलेला म्हणलं मी नाईटवरून आल्यावर आपण तुझं नाव पहिलेला टाकायला जाऊ. आणि काल चांगली वाचित होती ते बघून म्हणलं आता तू चांगली शिकली, आता पहिलेला जा. म्हणलं हुशार झाले. ती रात्री मला म्हणली आई तू नाईटला नको जाऊ, तू मला पाहिजे झोपायला. म्हणलं नाईटला बाळा सुट्ट्या देत नाही, उद्या मी घरीच आहे तुझ्यापाशी, आजचे दिवस झोप म्हणलं. ती मला म्हणत होती रात्री नको जाऊ नाईटला. मी गेल्यावर मला काय माहिती असं होईल.